आवाज येतोय? थोडं लवकर कन्फर्म करत चला रे पोरांनो. पॉलिटीचा आजचा आपला 9वा माइंड मॅप. वेलकम देव, वेलकम देवांशी, मोहन, वेलकम प्रियंका. ओके, थँक्यू प्रियंका. आज आपल्याला राज्यघटनेतला एक घटनात्मक आयोग समजून घ्यायचा आहे. तो घटनात्मक आयोग आहे म्हणजे आपला MPSCचा पार्ट. म्हणजेच आपण असं समजून चलू की हा एक असा आयोग आहे की ज्याला घटनात्मक आयोग म्हणून कन्सिडर केले जातं. तसं तर आज महाधिवक्ताच्या नंतर आपल्याला कॅग वगैरेचा पार्ट कव्हर करायचा होता, पण आपण पहिले फोकस ठेवू जे घटनात्मक आयोग आहेत त्या घटनात्मक आयोगांकडे. चला, आय होप सो राज्य लोकसेवा आयोगाचा पॅटर्न तुम्हाला लवकरात लवकर कव्हर होईल. बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेत टोटल आहेत 25 भाग. ठीक आहे, पण आता हे 25 भागांपैकी एक भाग असा आहे की ज्यात लोकसेवा दिलेल्या आहेत. लोकसेवा. आणि आता हा लोकसेवाचा भाग समजून घेण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की आज आहे 2 मे आणि आज आपण जी 1 मेला जी 65% ऑफर दिली होती त्याचा आजचा शेवटचा दिवस. म्हणजे आजपासून ही आज रात्री 12 वाजता ही ऑफर संपून जाईल. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना MAHA 65% हा कोड ज्या विद्यार्थ्यांनी वापरलाय त्या विद्यार्थ्यांचं स्वागत. त्यांनी कृपया करून माझा हा जो नंबर आहे 7847448636 ज्यांनी विजय धनुष्य बॅच जॉईन केलेली आहे, यशोगंगा बॅच जॉईन केलेली आहे, जिओग्राफी ऑप्शनल बॅच जॉईन केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी कृपया करून ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा 8636. ठीक आहे, या नंबरवरती तुमची बॅच, तुमचं नाव, या सगळ्या गोष्टी मला पाठवून द्यावं. तुम्हाला त्या ग्रुपमध्ये त्या बॅचच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. हे लक्षात ठेवा, कारण की बरेचसे विद्यार्थी अगदी लेक्चर बघायला सुरुवात केले जातात. आणि जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर मला नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली मी तुम्हाला जे काही तुमच्या मनात शंका कुशंका ज्या असतात त्या तुमच्या या ठिकाणी सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. ठीक आहे, 65% डिस्काउंट हा तुम्हाला दिला होता सगळ्या बॅचेसवरती. अगदी 1700 रुपयामध्ये 2-2 वर्षाच्या बॅचेस विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, थँक्यू फॉर माझ्यावर ट्रस्ट ठेवल्याबद्दल. आता अध्ययन बॅच तुमची स्टार्ट झालेली आहे आजपासून. त्यात हिस्ट्रीचा कंटेंट मी अपलोड केलेला आहे, तुम्ही बघायला सुरुवात करू शकता. तर राज्य लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग. भारतीय राज्यघटनेत टोटल 25 भाग आहेत. या भारतीय राज्यघटनेतल्या भागांपैकी एक 14वा भाग खूप महत्वाचा आहे. ज्या 14व्या भागामध्ये आर्टिकल 315 ते 323, आर्टिकल भाग 14 यामधील कलम 315 ते 323 या भागामध्ये राज्य लोकसेवा आयोगासंदर्भातल्या महत्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आज जरा वेळेअभावी मी जरा आयोगाचे क्वेश्चन घेणार नाही. जमलं तर आपण उद्याच्या लेक्चरला आयोगाचे काही क्वेश्चन्स घेऊ राज्य लोकसेवा आयोगावरचे. ठीक आहे, तसंही तुमचा प्रश्न संग्राम सुरू होणारच आहे लवकरात लवकर. ठीक आहे, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण थोडंसं जायचा प्रयत्न करूया. तर भाग 14 कलम 315 ते 323 यामध्ये केंद्र लोकसेवा आयोगाबरोबरच राज्य लोकसेवा आयोगाची सुद्धा रचना, त्याचबरोबर सदस्यांच्या नेमणुका, सदस्यांना पदच्युत करणे या संदर्भातल्या गोष्टी आणि इतर गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर ह्या कलमांपैकी सगळीच कलम महत्वाची आहेत का, तर एक लक्षात ठेवा, एक जेन्युइनली पार्ट मी तुम्हाला सांगतो की आयोगाच्या, आपला जो राज्य लोकसेवा आयोग आहे त्या आयोगावर जी कलम दिलेली आहेत ना, हे 315 ते 323 अत्यंत महत्वाची कलम आहेत. या 15 ते 323 कलमांवरती तुम्हाला 100% टार्गेट होऊ शकतं जोड्या लावा सारखा प्रश्न. ठीक आहे, या कलमांवरती तुम्हाला जोड्या लावा, ओके, जोड्या लावा सारखे प्रश्न येणार आहेत. हे लक्षात ठेवा, हे एक प्रकारचं प्रेडिक्शन आहे असं समजून चला. मग डोळे मिटून जरा आठवा बरं, तुम्हाला आठवतंय काय 315 मध्ये काय, 316 मध्ये काय, 317 मध्ये काय. तर जनरली ह्याचे काही शॉर्ट मध्ये एक सेटअप करून ठेवा. आर्टिकल 315, आर्टिकल 316, आर्टिकल 317, आर्टिकल 318, आर्टिकल 319, आर्टिकल 320, आर्टिकल 321, आर्टिकल 322 आणि आर्टिकल 323.
मग आर्टिकल 315 मध्ये काय दिलेले आहे ते आपल्याकडे संघराज्य म्हणजे भारताचं UPSC MPSC त्याच्यामध्ये दिलेले UPSC MPSC MPSC म्हणजे त्या काळात त्याला स्टेट PSC म्हणून ओळखलं जातं आणि जॉईंट स्टेट PSC म्हणजे एक तिसरा पण एक आयोग आहे त्याला म्हणतात जॉईंट स्टेट PSC. पण जरी आर्टिकल 315 मध्ये जॉईंट स्टेट PSC म्हणजे जॉईंट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जरी दिला असला तरी तो घटनात्मक आयोग नाही. त्याची निर्मिती ही संसदेच्या कायद्याद्वारे होते म्हणजे तो एक वैधानिक आयोग आहे. आता घटनात्मक आयोग आणि वैधानिक आयोग याच्यातला एक महत्वाचा फरक समजून घ्या. तर मला सांगणं काम आहे माझं. घटनात्मक आयोग म्हणजे असा आयोग की घटनेत त्याची रचना दिलेली आहे, घटनेत त्याच्या सदस्य त्याचे अध्यक्ष यांच्याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटनेत त्याचं काम दिलेलं आहे. त्याला नक्की काम काय करायचंय, त्याची नक्की जबाबदारी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर घटनेत दिला असेल तर त्याला म्हणतात घटनात्मक आयोग. ठीक आहे. आणि दुसरा असतो वैधानिक आयोग. तर वैधानिक आयोग म्हणजे असा आयोग की ज्याची निर्मिती ज्याची हे जे काही रचना तरतुदी जबाबदारी हे जे असतं ना ते घटनेत नसतं दिलं. ओके, हे घटनेत नसतं तर हे संसदेच्या कायद्यात असतं. संसदेच्या कायद्यात असतं आणि हा संसदेचा कायदा घटना दुरुस्ती नसला पाहिजे. संसदेच्या कायद्यात जर असेल तर त्याला आपण म्हणू वैधानिक आयोग. लक्षात आलं का? लक्षात. चला याचे आपण कीवर्ड समजून घेऊ. हे कीवर्ड सगळ्यांनी लिहून ठेवायचा प्रयत्न करा. त्यानंतर 316 मध्ये नियुक्ती म्हणजे सदस्य आणि अध्यक्ष यांची नियुक्ती आणि कार्यकाळ किंवा कालावधी. ठीक आहे. 317 मध्ये सांगितलेलं काय आहे तर 317 मध्ये ऑब्व्हियसली सदस्यांची पदच्युती आणि निलंबनाची तरतूद सांगितलेली आहे. ठीक आहे, सदस्यांची पदच्युती आणि निलंबन या तरतुदी सांगितलेल्या आहेत. तसंच 318 मध्ये कर्मचारी आणि सदस्यांच्या सेवा शर्तींचे नियमन करण्याचा अधिकार आयोगाला दिलेला आहे. म्हणजे आयोगाला ओके जे काही सेवा शर्ती आहेत सेवा शर्तींचे नियमन आयोग करते. मग हे जे नियमन आहे ते सदस्यांसाठी पण आणि कर्मचारी असतात ना MPSC मध्ये तर कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. 319 मध्ये सदस्यांनी कार्यकाळ समाप्ती केल्यानंतर पद धारण करण्यास मनाई सांगितलेली म्हणजे पुनर्निवडणुकीस किंवा पुनर्नेमणुकीस हे अपात्र असतात. त्याच पदावरती ते परत निवडून जाऊ शकत नाही. ठीक आहे. 320 मध्ये काय सांगितलेलं आहे तर लोकसेवा आयोगाची कार्य सांगितलेली आहे. 320 मध्ये इथपर्यंतचा भाग जो आहे तो कार्याचा आहे. 320 मध्ये कार्य सांगितलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार 321 मध्ये आहे. या आयोगाचा कार्यविस्तार करण्याचा अधिकार हा जो अधिकार दिलेला आहे कार्यविस्तार तो संसदेला दिलेला आहे. आता हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. गरज पडली तर राज्य लोकसेवा आयोगावर आपले 2 लेक्चर्स होतील. वेळाअभावी समजा आज मला जर लेक्चर आणि परत पुढचं 11चं लेक्चर आहे. आज जर तुम्हाला फक्त मला राज्य लोकसेवा आयोग जर समजून सांगता आलं तर मी तेवढं सांगेल आणि उद्या जमलं तर आपण MPSC वरती आलेले जे आतापर्यंत क्वेश्चन आहेत MPSCचे ते सगळे क्वेश्चन्स आपण थोडंसं टॅली करू. म्हणजे टॉपिक वरती क्वेश्चन घेतला तर तुम्हाला पण काय होतं ती सिरीज आणि त्या सिरीज मधला टॉपिक तुमच्या एकदम डोक्यात फिट होतो. कारण की ह्या प्रेडिक्टेड आहेत म्हणजे त्याच्यावरती क्वेश्चन येतीलच तुम्हाला. जसं काल मी तुम्हाला परवा तुम्हाला मी एक गोष्ट शिकवली होती पॉलिटी मधली महाधिवक्ता. मग महाधिवक्ता किंवा हे जे घटनात्मक असलेली जी पदं आहेत ना त्याच्यावर 100% क्वेश्चन टार्गेट होतात. 100% क्वेश्चन टार्गेट होतात. 1 ते 2 क्वेश्चन येतात. आणि पॉलिटीचं आता वेटेज 15चं झालेलं आहे. पहिले होतं 10चं आता पॉलिटीचं वेटेज 15चं झालं. त्याच्यामुळे पॉलिटीमध्ये क्वेश्चन्स आता वेगवेगळ्या सोर्स मधून यायला लागलेले आहेत. ठीक आहे. तर 322 मध्ये काय आहे तर 322 मध्ये आयोगाचा खर्च आहे. ठीक आहे, आयोगाचा खर्च
मग हा आयोगाचा खर्च कुठून चालवला जातो, काय होतो, संचित निधीतून चालवला जातो का, मग हा भारित असतो का? म्हणजे इथं या आयोगामध्ये एखादी झाडू जरी घ्यायचा, किरसुनी जरी घ्यायची असेल तरी त्याचा जो खर्च असतो तो आयोगाला द्यावा लागतो. मग आयोगाने जो काही खर्च असतो ह्या सगळ्या गोष्टीचा खर्चाचा अहवाल तयार करावा लागतो का? तर मग अहवाल दिलाय 323 मध्ये, आयोगाचा अहवाल. आता तुमच्याकडे काय झालं, आता तुमच्याकडे एक अशी नोट तयार झाली असेल, एक छोटीशी चिटोरी तयार करून ठेवलीच असेल तुम्ही एखाद्या पेजवर. म्हणजे आता एमपीसी बद्दल तुम्हाला काय विचारलं, तर बघा ज्या आयोगाची तुम्ही तयारी करताय, ज्या आयोगाच्या परीक्षा तुम्ही देताय, त्या आयोगाबद्दल जर तुम्हाला कलम पाठांतर नसेल तर मग लय अवघड गोष्ट आहे बरं का एमपीसी मध्ये. ऍटलिस्ट तुम्हाला ह्या आयोगाबद्दलची कलम तरी माहिती असणं गरजेची. यस 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 देवश्री, त्यासाठीच. ओके यस देवांशी. असाच प्रयत्न आपण हे पण करू. आपण माइंड मॅप मध्ये ना सगळं तुमच्या माइंड मध्ये सेट राहिलं अशा पद्धतीनेच करू. गरज पडली तर आपण ह्या सिरीज मध्ये हळूहळू पीवायक्यू पण ऍड करणारच आहोत. आज जरा वेळाभावी जरा थोडासा मला याचे क्वेश्चन्स ऍड नाही करता आले ह्या स्लाइड मध्ये. आणि तसंही मला माहितीच होतं, अपेक्षित होतच की हे शिकवायला साधं सोपं नाहीये, हे एका तासात होत नाही शिकवून. आणि लय पळापळी करायची नाही आपल्याला, बेसिक बेसिक जरी समजून घेतलं तरी खूप झालं. ठीक आहे. राज्य लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगामध्ये ऍटलिस्ट तुम्ही एवढी तरी 315 ते 323 पर्यंत कलम लक्षात ठेवा. ओके, 315 ते 323 जर कलम तुमच्या लक्षात आली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कारण की ही जी कलम आहेत ही कलम फक्त राज्य लोकसेवा आयोगाची नाहीये, तर ही कलम ऍज इट इज युपीएससी ची सुद्धा आहे. म्हणजे युपीएससी ला सुद्धा ही कलम काय होतात, तर लागू पडतात. ही कलम काय होतात, तर युपीएससी ला सुद्धा लागू पडतात. ठीक आहे, पॉईंट लक्षात आला. एक मिनिट द्या मला फक्त. ही कलम युपीएससी ला सुद्धा लागू पडतात, त्याच्यामुळे हे पॉइंट्स अत्यंत महत्वाचे आहेत. आता येऊया पुढच्या पॉइंट कडे. ठीक आहे, आता येऊ थोडंसं आपण समोरच्या पॉइंट कडे. आता बघा, सगळ्यात पहिले आयोगाची रचना. आपला जो आयोग आहे त्या आयोगाची एक प्रॉपर अशी रचना दिलेली आहे. ठीक आहे, आयोगाची एक प्रॉपर अशी रचना सेट करून दिलेली आहे. राज्य लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक अध्यक्ष असतो जो की थोडक्यात बॉस राहतो. ठीक आहे, आणि काही सदस्य असतात, काही सदस्य सांगितलेले आहेत. काय सांगितले, काही सदस्य म्हणजे संख्या, संख्या दिली नाही. हा पॉइंट लक्षात ठेवा. राज्य लोकसेवा आयोगाची संख्या दिलीच नाहीये, म्हणजे सदस्य किती असतात हे दिलीच नाहीये. आणि या सर्वांची नेमणूक कोण करतो, या सर्वांची जी नेमणूक आहे ही नेमणूक राज्यपाल करतो. नेमणूक राज्यपाल करतात. आता नेमणूक करताना ही सदस्य किती निवडायचे, सदस्य किती निवडायचे, 6 निवडायचे, 5 निवडायचे, 4 निवडायचे, 3 निवडायचे. तर हे सगळं कोण ठरवतं माहितीये का, हे राज्यपाल ठरवतात. हा राज्यपालाचा ही संख्या जी आहे, ही जी संख्या आहे संख्या, ही संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे, तर राज्यपालाला दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आयोगाच्या रचनेमध्ये ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा की संख्या कोण ठरवतंय, तर आयोग ठरवतो. ठीक आहे, हा त्याचा स्वेच्छाधीन, ठीक आहे, अधिकार आहे. हा संख्या ठरवण्याचा जो अधिकार आहे हा त्याचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. पण नेमणूक करण्याचा अधिकार हा त्याचा स्वेच्छाधीन नाहीये. नेमणूक सीएमच्या सल्ल्याने होते. बघा हे छोटे छोटे पॉइंट जे आहेत ना, मी तुम्हाला जे लिहितोय ना, ते तुमच्यासाठी लय महत्वाचे. नेमणूक करण्याचा स्वच्छाधिकार नाहीये त्याला, नेमणूक करण्याचा स्वच्छाधिकार नाहीये. नेमणूक करतो तो सीएमच्या सल्ल्याने करतो, पण संख्या ठरवण्याचा मात्र त्याला स्वच्छाधिकार दिलेला आहे. ठीक आहे, स्वच्छाधिकार त्याला दिलेला आहे. तरी साधारणतः एक 7 ते 10 किंवा 7 ते 8 लोकांची सदस्य म्हणून नेमणूक केली जाऊ शकते. ठीक आहे, आता जे सदस्य निवडले जातात किंवा अध्यक्ष निवडले जातात यांच्या संदर्भात काही पात्रता सांगितली आहे का, की ते कुठल्या क्षेत्रातले असावे किंवा काय असावे, अशी काही कुठं पात्रता सांगितली आहे का रे बाबांना, काय वाटतं?
सांगितली का कुठं पात्रता एमपीसीच्या लोकांची? तिथं 8 ते 10 असतात. सदस्य संख्या तुम्हाला कधी विचारली नाही जाणार. ठीक आहे. लक्षात आलं? पात्रता कुठं असं दिलेली आहे का? दिलेली नाही. आपल्या भारतीय राज्यघटनेत एक पात्रता दिलेली आहे. एक पात्रता दिलेली आहे. ती पात्रता अशी आहे की आयोगाचे 50% सदस्य 50% सदस्य म्हणजे जे काही टोटल बॉडी असेल त्या टोटल बॉडीच्या 50% पेक्षा जास्त सदस्य यांनी किमान सरकारमध्ये, म्हणजे सरकार म्हणण्यापेक्षा प्रशासनात मग ते केंद्र सरकारचं असो किंवा राज्य सरकारचं असो, ठीक आहे, ते केंद्र सरकारचं असो किंवा राज्य सरकारचं असो, प्रशासनात, ठीक आहे, प्रशासनात, ठीक आहे, आयोगाचे 50% सदस्य हे प्रशासनात, ठीक आहे, 10 वर्ष तरी 10 वर्ष काम केलेले असतात. मग हे जे प्रशासन असेल ते प्रशासनच नाही तर कधी कधी लष्कर प्रशासनातले सुद्धा लोक चालतात. ठीक आहे, म्हणजे अगदी फॉरेन रिलेशन मधले सुद्धा काही लोक चालतात. ठीक आहे, तर कायम लक्षात ठेवा आयोगाचे ऍटलीस्ट 50% तरी सदस्य, कारण की हा आयोग करतो काय, हा आयोग प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवडतो, त्यांची चाळणी परीक्षा घेतो, त्याच्यातनं जे लौकिक हिरे असतात ते मुख्य परीक्षेला येतात, मग त्या हिऱ्यांना पैलू पाडले जातात मुख्य परीक्षेत, आणि मग ते हिऱ्यांना चकाकी आणण्याचं शेवटचं काम, त्याला रंदा मारणं, चकाकी आणणं, हे सगळं इंटरव्ह्यूला केलं जातं. आणि इंटरव्ह्यू मध्ये जर एकदा हिरा चमकायला लागला तर बरोबर मेरिट मध्ये येतो, आणि मेरिट मध्ये आला तर मग तो अधिकारी होतो. मग अशा अधिकारी लोकांना नेमण्याचं काम कोण करते, तर कोण करते, तर हे आयोग करत. निवडण्याचं काम, नेमण्याचं नाही काम करत, सॉरी, निवडण्याचं काम हे करत. नेमण्याचं काम राज्य सरकार बघतं, राज्य सरकार बघतं. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे, ठीक आहे, यांच्या सेवा शर्ती वगैरे काही गोष्टी असतात का? यांच्या ज्या सेवा शर्ती असतात आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याच्या, या ज्यांच्या सेवा शर्ती असतात हे राज्यपाल निश्चित करतात बरं का रे बाबा. यांच्या सेवा शर्ती राज्य विधिमंडळ तयार करत नाही. इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आयोगाच्या सेवा शर्ती कोण निश्चित करतात? तर आयोगाच्या सेवा शर्ती ज्या आहेत ते राज्यपाल निश्चित करतात. ठीक आहे, लक्षात. आणि हा अधिकार सेवा निश्चितीचा घटनेत दिलेला आहे. हा घटनेतील अधिकार आहे, हा संकेत नाही आहे, हा घटनेतील अधिकार आहे. घटनेत स्पष्टरित्या सांगितलेला आहे की या आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या सेवा शर्ती राज्यपाल निश्चित करेल. स्पष्टरित्या दिलेली ती तरतूद आहे, स्पष्टरित्या दिलेली तरतूद आहे. त्यामुळे घटनेतील जे अधिकार आहेत ते अधिकार राज्यपाल निश्चित करतात. ठीक आहे, लक्षात. ओके, आता हा झाला एक आयोगाचा रचनेचा भाग. आता हे जे अध्यक्ष आणि जे सदस्य साहेब आहेत, अध्यक्ष आणि सदस्य, त्यांचा कार्यकाळ किती असतो? आता यांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल करतं, हे तुम्हाला मी सांगितलं. त्यांचा कार्यकाळ किती असतो? आता बघा, हे अध्यक्ष आणि सदस्य जेव्हा बनतात, अध्यक्ष आणि सदस्य जेव्हा बनतात तेव्हा त्याचा जो कार्यकाळ होता, त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 62 वर्ष पूर्ण. ठीक आहे, 62 वर्ष पूर्ण किंवा वयाची 6 वर्ष पूर्ण, वयाची 6 वर्ष पूर्ण, 6 वर्ष पूर्ण किंवा 62 वर्ष पूर्ण, यापैकी हे किंवा म्हणलं बरं का, आणि नाही, यापैकी जे आधी येईल ते, जे आधी येईल ते. म्हणजे एखादा सदस्य, हा सदस्य त्याच्या 60व्या वर्षी, 60व्या वर्षी सदस्य झाला, 60व्या वर्षी जर तो एमपीएससीचा सदस्य झाला तर लगेच तो ठणाठणा ओरडणार नाही की नाही मला घटनेत सांगितलंय 6 वर्ष आहे म्हणजे मी 66 वर्षापर्यंत तिथं राहील. नाही, त्याचं जसं 62 वर्ष झालं, त्याचं जसं 62 वय झालं तो निवृत्त.
ओके, ज्या दिवशी त्याचा बर्थडे असेल 62वा, म्हणजे 62वा बर्थडे म्हणजे 62 वर पूर्ण, तर बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी ते घरी, टाटा बाय बाय. का? कारण की घटनेत सांगितलेलं आहे एकतर 6 वर्ष किंवा 62 वर्ष पूर्ण यापैकी जे आधी येईल ते. 62 वर्ष पूर्ण आलं, आधी झालं. काही काही लोक असे असतात की जे 52, 53, 54व्या वर्षीच काय होतात. काही काही लोक, आता दुसरा एक रथी महारथी आहे, तो त्याच्या वयाच्या 54व्या वर्षीच काय झाला, एमपीसी सदस्य झाला. तर तो एमपीसी जर सदस्य झाला, ओके, तो एमपीसीचा सदस्य झाला, तो एमपीसीचा अध्यक्ष झाला, तो वयाच्या 54व्या वर्षीच झाला, तर काय होईल, तर तो व्यक्ती जेव्हा त्याचं 6 वर्ष पूर्ण होतील त्या पदावर सदस्य म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून जे काही त्याला पद असेल, तर 6 वर्ष पदावरती जर त्यांनी राहिलं तर 6 वर्षानंतर त्याचं वय किती होईल पोरांनो, त्याचं वय होईल 60. मग तो असं नाही म्हणणार ना की अरे घटनेत तर 62 सांगितलंय, पण घटनेत असं सांगितलंय 6 वर्ष किंवा 62 वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल ते त्यावेळेस त्याला निवृत्त केला जाईल. विषय संपला. म्हणजे थोडक्यात काय, अध्यक्ष आणि सदस्याचा जो कार्यकाळ आहे, हा अध्यक्ष आणि सदस्याचा जो कार्यकाळ आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि ह्याच्यावरती क्वेश्चन्स टार्गेट होऊ शकतात. विधानात्मक प्रश्न येतात. आपण उद्या आहे ना पॉलिटीसाठी खास वेगळा वेळ काढू आणि पॉलिटीसाठी आपण उद्या रात्री 10 वाजता पॉलिटीचे जेवढे आलेले एमपीसी वरती आलेले जेवढे काय पीवायक्यू आहेत ते सगळे आपण घेऊ. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल, आज आपण शिकतोय, उद्या तुमचं लगेच त्याचा रफादफा होईल. आणि आज काही जे पॉईंट राहिले जसं एमपीसीच्या कार्याचा भाग कदाचित राहू शकतो कारण की लांबलचक लिस्ट आहे कलमांची, ठीक आहे, तर समजा राहिला तर तो उद्या आपल्याला कव्हर करता येईल. ठीक आहे ना, ठीक आहे. तर त्यामुळे उद्या सगळ्या गोष्टी कव्हर होईलच. म्हणजे तो कार्यकाळ तुम्हाला क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. युपीएससी मध्ये 65 वर्ष आणि 6 वर्ष तर सेमच आहे. युपीएससीत फक्त 65 वर्ष. बरं, आता ही 62 वर्ष पहिल्यापासूनच होती का? तर नाही. सुरुवातीला जेव्हा भारतीय राज्यघटना लागू झाली ना पोरांनो, तेव्हा 60 वर्ष ही तरतूद होती, 62 नव्हती. नंतरच्या काळात 41वी घटना दुरुस्ती झाली, अमेंडमेंट ऍक्ट 1976. 41वी अमेंडमेंट झाली. तर 41व्या अमेंडमेंट ऍक्टद्वारे वय वाढवलं. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. हे 41वी अमेंडमेंट ऍक्ट तुम्हाला लक्षात येईल. नाही आजच्या टॉपिकवर का, ठीक आहे, आजच्या टॉपिक नाही, आज नाही झाली मॅरेथॉन तुमची संडेच्या दिवशी किंवा तुमचा सांगून होईल. मॅरेथॉन अशी एकदम नाही होणार. मॅरेथॉन शेवटी होईल. म्हणजे परीक्षा जशी जवळ येईल ना तशी आपण मॅरेथॉन घेऊ. आता सध्या आपण प्रश्न संग्रामावरती भर देऊ. सध्या मी प्रश्न संग्रामची सेटिंग करतोय. 4 लेक्चर तुमचे, आता हे 2 लेक्चर जसे तुमचे युट्यूबला होतात तसे आणखी 4 लेक्चर फ्री होणार आहेत तुमचे एक्स्ट्रा, ते दिवसभरात असतील. तर तेवढं तुम्ही तुमच्या वेळानुसार बघत घ्या. तिथं तुम्ही या किंवा येऊ नका असं काही कंपल्शन नाहीये. ते सराव प्रश्न आहेत, माझे प्रश्न आहेत आणि जनरली माझ्या प्रश्नाला पानिपतच होतं हे तर मी गॅरंटी सांगतो. मी असे सोपे चिल्लू प्रश्न देत नाहीत मी, जे की पोरांना लय सोपे वाटतात. असे सोपे प्रश्नासाठी तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. माझे प्रश्न हे थोडेसे अवघड असतात, मी आधीच क्लिअर केले आणि कदाचित माझ्या प्रश्नांमुळे तुम्हाला आणि एक्सप्लेनेशन मी दमदार देतो. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आधी माझे लेक्चर्स बघून घ्या. ठीक आहे. मी आजच हिस्ट्रीचं पण लेक्चर घेतलं होतं एक दुपारचं. पोरं कमीच होते, फक्त पोरं अगदी 5-10 होतोय आणि मला ते अपेक्षित होतं की पोरं दुपारी झोपा काढतात, हे तर लक्षात आलंच. ठीक आहे. 41वी अमेंडमेंट आहे, त्यामुळे दुपारचा टायमिंग मी आता ठेवणार नाहीये तुमचा लेक्चरचा, कारण की पोरं नसतात. पोरं नसले की मग आम्हाला एक घेऊसं वाटत नाही, असं वाटतं की का घेतोय आपण, त्यापेक्षा आपण ऍपवरचे लेक्चर घेऊ. चला, तर आता पुढचा भाग, ठीक आहे, राजीनामा. पुढचा भाग म्हणजे राजीनामा. तर राजीनामा म्हणजे काय, त्याला पद सोडायचंय. एखादा व्यक्ती, एखादा अध्यक्ष झाला किंवा एखादा सदस्य झाला आणि त्याला काही कारण असतं, म्हणजे त्याला काही त्याचं वैयक्तिक कारण असेल, त्या वैयक्तिक कारण असतं त्याला जर समजा पद सोडायची इच्छा असेल तर तो राजीनामा देऊ शकतो. तो मध्ये राजीनामा देऊ शकतो. म्हणजे असा बाउंडिंग नसतो बरं का. म्हणजे एकदा पद धारण केल्यावरती पद सोडता येत नाही असं कुठं बाउंडिंग सिस्टीम किंवा बॉन्ड सिस्टीम इथं दिलेली नसते. राजीनामा तो कधीही देऊ शकतो. मग तो राजीनामा कुणाकडे देतात, मग अध्यक्ष आपला राजीनामा कुणाकडे देतो, तर राज्यपालाकडे देतो. कारण की राज्यपालाने त्याची नेमणूक केली ना.
मग सदस्य राजीनामा द्यायचा असेल तर सदस्य कुणाला राजीनामा देतो ते सांगा आता मला. म्हणूनच लेक्चर असतात सगळ्यांचे, म्हणूनच मी दुपारी नाही घेतलं. सदस्य कुणाला राजीनामा देतात रे? पटकन सांगा की. तुम्हाला उत्तर विचारलं तर उत्तर का नाही देत रे तुम्ही पटकन? आता गुन्ह्यासारखं का बघत बसता? कोणीतरी उत्तर दिल का, कोणीतरी उत्तर दिल का? मला तेच बघायचं ना तुम्ही नक्की काय उत्तर देताय. मी जर तुम्हाला उत्तर विचारतोय तर समजायचं हा ट्रॅप आहे, आणि हाच ट्रॅप तुम्हाला आयोग विचारतात. तिथं आपण काय करतो, आपलं स्वतःचा भारी दिमाग लावतो, आणि तुम्ही किती वर्ष अभ्यास करा, किती वेळा वाचन करा, पण हे जे ट्रॅप असतात ना एमपीसीच्या अभ्यासक्रमातले, हे ज्याला ट्रॅप समजले त्याला समजले बरं का, खरं सांगायचं. ठीक आहे, व्हेरी गुड. हा कुणाकडे देतो, बबिता मॅडम? कमेंट नाही बघायचं म्हणून, कमेंट नाही बघत म्हणून तुम्ही असं गप्प बसायचं का, फेविकॉल खाऊन गप्प राहायचं का? असं नसतं ना. हा लोकेश, उत्तर दिलं तर दिलं, लेखा चुकीचं दिलं. राज्यपालाकडे देतो हा सदस्य सुद्धा राजीनामा राज्यपालाकडे देतो, अध्यक्षाकडे देत नाही. ठीक आहे, आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कळलं का बबिता मॅडम? कोण होतं रे अजून अध्यक्ष म्हणणार? देवांशी? हा, आता लक्षात आलं का? अध्यक्ष आणि सदस्य हे असेच क्वेश्चन येतात. अध्यक्ष राजीनामा राज्यपालाकडे देतो, सदस्य आपला राजीनामा अध्यक्षाकडे देतो. दोन्ही विधान बरोबर, झालं कल्याण तिथंच. घरी आल्यानंतर डोक्याला हात लावून बसा. असं चालायचं नाही आता. ठीक आहे, म्हणूनच तुम्हाला हे लेक्चर मी घेतोय. राजीनामा तो देतो, राजीनामा ते कधीही देऊ शकतात. राजीनामा दिल्यानंतर ओके त्यांना पाय होतार, म्हणजे त्या पदावरनं खाली यावं लागतं. ठीक आहे, लक्षात. आता एखादा सदस्य असेल, आता त्याच्या कार्यकाळाबद्दल किंवा त्याची पदोन्नतीबद्दलची काय तरतूद आहे का? लक्षात घ्या. एक सदस्य आहे, समजा ए नावाचा एक सदस्य आहे. ठीक आहे, त्या ए नावाच्या सदस्याला 6 वर्ष पूर्ण झालं. 6 वर्ष पूर्ण झालं. ए सदस्य आहे, 6 वर्ष पूर्ण झालं, तो निवृत्त झाला. तर त्याची पुनर्नियुक्ती आर्टिकल 319 नुसार त्याची पुनर्निवड त्याच पदावर होणार नाही रे, लक्षात ठेवा. समजलं का? परत पुनर्निवड त्याच पदावरती होत नाही. तो परत सदस्य बनेल का? म्हणजे 6 वर्ष पूर्ण झाले, त्याचं वय ओके, त्याचं वय समजा 60च आहे, आणि त्याच्याकडे 2 वर्ष अजून शिल्लक आहेत, तर अशा वेळेस त्याची पुनर्निवड होईल का त्याच पदावर परत? तर नाही होणार. हे स्पष्टरित्या आर्टिकल 319 मध्ये दिलेलं आहे. मग अशा वेळेस त्याच्याकडे महत्वाच्या 2 ते 3 संधी असतात. काय असतात बघा, त्याचं वय आता 60 आहे, त्याचं वय ऍक्च्युअल मध्ये किती आहे? ऍक्च्युअल मध्ये त्याचं वय आहे 60. मग 60 वर्ष झाल्यानंतर तो एमपीएससी मध्ये, म्हणजे पहिली शक्यता काय, तो एमपीएससी मध्ये सदस्य होणारच नाही, तो एमपीएससी मध्ये अध्यक्ष म्हणून काम करेल. विषय खतम. तो एमपीएससी मध्ये काय होईल? ठीक आहे, अध्यक्ष म्हणून काम करत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तो शेजारच्या किंवा दुसऱ्या राज्याच्या आता जर तो केंद्र सर्व्हिस मधला असेल तर, आता राज्य सरकारचा दुसऱ्या राज्य सरकारमध्ये जात नाही, पण केंद्र सरकारचा जर असेल एखादा व्यक्ती, किंवा आर्मीचा असेल, किंवा नेव्ही ऑफिसर असेल, किंवा एअरफोर्स ऑफिसर असेल, तर अशा अधिकाऱ्यांना कुठलंही राज्य बोलवतं, तर तो दुसऱ्या राज्याचा अध्यक्ष होईल. तिथं तो सदस्य म्हणून जाणार नाही. अध्यक्ष होईल, सदस्य म्हणून त्या ठिकाणी जाणार नाही. लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचा अधिकारी आहे, महाराष्ट्र राज्यात त्यांनी त्याची पूर्णपणे महाराष्ट्र राज्याच्या सर्व्हिसमध्येच तो राहिला, त्यांनी तो कधी आय एस झाला नाही, तो कधी आयपीएस झाला नाही, अखिल भारतीय सेवेत तो कधीच गेला नाही, तो राज्यातच राहिला, तो राज्याच्या सर्व्हिसमध्ये होता. ठीक आहे, तो राज्याच्या सर्व्हिसमध्ये होता. आणि असा व्यक्ती त्या राज्यात शेजारच्या राज्यात कधी जात नाही. पण एखादा असा व्यक्ती आहे जो आयपीएस आहे, जो आय एस आहे, आणि आय एस आयपीएस म्हणून तो रिटायर्ड झालाय, तो आय एस आयपीएस या केडर मधून तो रिटायर्ड झालाय, किंवा एअरफोर्स ऑफिसर आहे, आर्मी ऑफिसर आहे, तर अशा लोकांना बाकीचे राज्य उचलतात, पटकन आपल्याकडे घेतात.
कारण की ह्यांनी 6 वर्ष एका आयोगाला दिलेले असतात, म्हणजे 6 वर्षांना अनुभव आहे. प्रशासकीय अनुभव तर आहेच आहे, परंतु एमपीएससी मध्ये किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस मध्ये काम करण्याचा सुद्धा अनुभव असतो अशा लोकांना. मग असे लोक सगळ्यात पहिले प्रेफरन्स मध्ये घेतात, सगळ्यात पहिले प्रेफर हे अशा लोकांना करतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तिसरी शक्यता आहे ती म्हणजे तो युपीएससी मध्ये जाऊ शकतो जर त्याचे चांगली लक असेल आणि त्याचं चांगलं काम असेल, 6 वर्ष त्यांनी खूप सिस्टमॅटिकली काम केलं असेल, तर युपीएससी सुद्धा त्याला काय करते, आपल्याकडे घेते. युपीएससी मध्ये सुद्धा तो सदस्य बनून जाऊ शकतो. हा, युपीएससी मध्ये सदस्य बनेल तो, नो प्रॉब्लेम, और अध्यक्ष बनेल. तर ह्या 3 शक्यता लक्षात ठेवा आणि ह्याची हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात. ठीक आहे. जर समजा अध्यक्ष असेल, एमपीएससीचा अध्यक्ष, ओके, आणि त्याच्याकडे थोडंसं वय बाकी आहे, वय बाकी असताना तो निवृत्त झाला, त्याच्याकडे अजूनही 62 वय व्हायचंय त्याच्याकडे अजूनही बाकी 3-4 वर्ष शिल्लक आहेत, तर अशा अध्यक्षाला 2च ऑप्शन असतात. एक म्हणजे दुसऱ्या राज्यात अध्यक्ष बनणे. दुसऱ्या राज्यात तो अध्यक्ष बनेल, त्याला सदस्य बनता येत नाही, ऑलरेडी इथं अध्यक्ष आहे तो, त्यामुळे दुसरीकडे जाऊन तो सदस्य होणार नाही, तो अध्यक्ष बनेल. मग तुम्ही म्हणाल सर समान पोस्टवरती झाला की होतो. अरे पण समान पोस्टवर आला पण त्या राज्यात नाही आला ना, दुसऱ्या राज्यात गेला, त्या राज्यात थोडी झालाय, त्या राज्यात येऊ शकत नाही तो. त्याच राज्यात जिथं तो ऑलरेडी अध्यक्ष होता तिथंच तो परत निवडून येऊ शकत नाही, तिथं चान्सच येत नाही, तिथं चान्स आहेच नाही त्याला निवडून यायचा. ठीक आहे, तिथं त्याला चान्स नाहीये. ओके. तसंच दुसरा चान्स आहे तो म्हणजे युपीएससी मध्ये तो अध्यक्ष और सदस्य म्हणून जाऊ शकतो. आता इथं आणखी एक छोटीशी गोष्ट आहे. आता बघा, मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला, आपल्या आयोगाची रचना कशी असते रे पोरांनो, आयोगाची रचना कशी असते, आयोगाची जी रचना आहे ती बघा सिंपल अशी असते. आयोगाची रचना आपण असा द्विस्तरीय रचना असते बरं. काय आयोगाला उपाध्यक्ष नसतो, हे लक्षात ठेवा. जर का असा क्वेश्चन कधी आला, एमपीएससी मध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 7 ते 8 सदस्य असतात, आणि तो जर प्रश्न तुम्ही चुकला ना, तर खरं सांगतो तुम्हाला आहे ना, ते लक्ष्मीकांतचं पुस्तक तुमच्या डोक्यावर 100 वेळा मारायला पाहिजे. ठीक आहे, किंवा तुम्हाला 4 दिवस जेवायला दिलं नाही पाहिजे तुमच्या घरच्यांनी. हो, त्याचं डिमोशन कशाला होईल. युपीएससीचा अध्यक्ष तो परत कुठंच नाही होऊ शकत, तो असा परत कशाला इकडे तिकडे फिरतो. युपीएससीचा सदस्य एसपीएससी मध्ये येऊ शकतो अध्यक्ष म्हणून, सदस्य येऊ शकतो, अध्यक्ष नाही. असं काही होत नाही कधी. ठीक आहे. आयोगाची रचना द्विस्तरीय असते. आता घटनाकारांनी आयोग तर बनवला, आयोगाचा सांगितलं की एक अध्यक्ष असेल बरं का, एक काय असेल, एक अध्यक्ष राहील आणि बाकी इतर सदस्य असतील. आता ऑन एन ऍव्हरेज एक 6 ते 8 सदस्य असतात. आता समजून चला, आता होतं काय, अध्यक्ष तर सांगितलं, इतर सदस्य तर सांगितले, पण व्हायचं काय बघा, एक प्रॉब्लेम व्हायचा सुरुवातीच्या काळामध्ये की अध्यक्ष समजा गैरहजर राहिले किंवा अध्यक्षांचं पद रिक्त राहिले, तर काय व्हायचं, सदस्यांपैकी कोण अध्यक्षाच्या पदावर जाऊन बसणार ना, हे घटनेत कुठं दिलंच नव्हतं सुरुवातीला. आपण त्याला काय म्हणतो, प्रभारी अध्यक्ष. म्हणजे नवीन अध्यक्ष निवडेपर्यंत प्रभारी अध्यक्ष कोण किंवा प्रभारी अध्यक्षाची तरतूद घटनेत बिलकुल नव्हती सुरुवातीला घटनेत नव्हती, पण नंतरच्या काळात ती आली. 15वी घटना दुरुस्ती
सगळ्यांना माहितीच असेल 15th अमेंडमेंट ऍक्ट 1963. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा, हा विचारला जाऊ शकतो. 15वी अमेंडमेंट ऍक्ट 1963 या काळात प्रभारी अध्यक्षाची तरतूद केली गेली. आता बघा इथं 6 जण आहेत, हे 1 2 3 4 5 6, हे 6 जण आहेत. ठीक आहे, अध्यक्ष समजा गैरहजर झाले किंवा गैरहजर राहिले, समजा पोरीच्या लग्नाच्या पत्रावळ्याच म्हणतोय, पत्रिका वाटायच्या, पत्रावळ्या नाही वाटत आता कोण. ठीक आहे, समजा पोरीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायच्या. ठीक आहे, आणि ते समजा गेलं बाबा महिनाभर 30 दिवस गैरहजर, तर 30 दिवस जर समजा ते गैरहजर झालं, सुट्टी टाकल्या, ह्या लोकांना सुट्ट्या पण भेटतात की, ह्या लोकांना सुट्ट्या भेटल्या, समजा ते गैरहजर राहिले, मग अशा वेळेस काय करायचे, इतर सदस्य वाट बघत बसतील का, काय एमपीसीचं काम स्टॉप होईल का, नाही. तर अध्यक्ष, जुन्या काळात काय होतं, अध्यक्ष जाता जाता कुणाकडे तरी भार सोपून जायचे, पण त्याला असं ऑथेंटिकेशन नव्हतं, घटनेत अशी कुठं खास तरतूद नव्हती. तर मग 15व्या घटना दुरुस्तीद्वारे असं सांगण्यात आलं की जे इतर सदस्य असतील त्या इतर सदस्यांपैकी एक जण, ओके, यापैकी एक जण, ओके, यापैकी एक जण कोण अपॉइंट करेल, ओके, यापैकी एक जण, ओके, राज्यपाल निवडेल. आता नाही तर होतं बघा, असं होईल, आता समजा अध्यक्ष आहे, ओके, अध्यक्ष आहे ए, ओके, अध्यक्ष आहे ए, आणि हे आहेत बाकीचे 6 सदस्य, आणि ह्या अध्यक्षाला आवडतो समजा हा ई नावाचा सदस्य, म्हणजे ए बी सी डी ई, हा ई त्याच्या जवळच आहे, आणि अध्यक्षाने सांगितलं की अय ई, तू एक काम कर, मी जातो 1 महिना तिकडं लग्नपत्रिका वाटायला, तोपर्यंत तू आयोग सांभाळ. आणि हा समजा ई, ओके, हा समजा ई या ठिकाणी बसला, तर या बाकीच्यांचा लय इगो दुखतो, त्यांचा काय होतो, इगो दुखतो, आणि हे दनादन मग काय करतात, राजीनामा देऊ शकतात. हे राजीनामा देऊ शकतात, म्हणजे इथं आहे ना थोडासा इगो प्रॉब्लेम येतो, इथं एक थोडासा काय होतं, इगो प्रॉब्लेम येतो. आणि हे जे पद असतं ते सिनियरिटीने दिलं जातं, असं काही कुठं लिहून ठेवलेलं नाहीये की जो सगळ्यात जास्त सिनियर त्याला ते पद दिलं जाईल, असं काही कुठं लिहून ठेवलं नाही. मग शेवटी कुणाच्या माथी मारले, राज्यपालाच्या, शेवटी कुणाच्या माथी मारले सगळं, ठीक आहे, राज्यपालाच्या. ठीक आहे, की सपोज राज्यपाल इथं 2 कंडिशन मध्ये प्रभारी अध्यक्ष नेमतो. पहिली गोष्ट, समजा तो गैरहजर राहिला, ओके, तो गैरहजर राहिला ही पहिली कंडिशन, आणि दुसरं की समजा अध्यक्षाचा कार्यकाळ संपला, म्हणजे पद रिक्त झालं, ही दुसरी कंडिशन. आणि नवीन अध्यक्ष येण्यापर्यंत किंवा नवीन अध्यक्ष निवडला जाण्यापर्यंत त्या सदस्यांपैकी एक राज्यपाल प्रभारी अध्यक्ष म्हणून निवडतो. त्यामुळे एमपीएससीच्या बाबतीत आणि युपीएससीच्या बाबतीत प्रभारी अध्यक्षाच्या ज्या तरतुदी आहेत ना, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. अत्यंत काय आहेत, तर महत्वाच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर सदस्यांची पदच्युती, त्यांना रिमूव्हल कसं काढायचं असतं ते आर्टिकल 317 मध्ये पदच्युतीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ओके, सदस्यांची पदच्युती. ठीक आहे, हा सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे भारतीय राज्यघटनेत. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेत. ठीक आहे, यांची नेमणूक राज्यपाल जरी करतात, राज्यपाल यांची नेमणूक करतात, पण पदच्युत मात्र त्यांना कोण करते, हा सगळ्यात क्रुशियल पॉइंट आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून हा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारला जाऊ शकतो, बऱ्याच वर्षापासून हा आलेला नाहीये. ठीक आहे, लक्षात. हे नेमणूक जरी राज्यपाल करत असला तर यांना पदच्युत मात्र राष्ट्रपती करतात. पदच्युती, यांची पदच्युती जी आहे ती राष्ट्रपती करतात. पॉइंट लक्षात ठेवा, यांची पदच्युती कोण करतात, राष्ट्रपती करतात. आता तुम्ही म्हणाल सर असं कसं काय राष्ट्रपती, बाबा याच्यापैकी मॅक्सिमम जे लोक असतात ना, हे सगळे टॉप लेवलचे ब्युरोक्रॅट्स असतात, म्हणजे खतरनाक टॉप लेवलचे ऑफिसर्स असतात. आणि ह्या टॉप लेवलच्या ऑफिसर्स पैकी मॅक्सिमम लोकांचं जे केडर असतं हे सगळं IPS IAS किंवा अशा लोकांच्या लेवलचं केडर असतं. तर अशा लोकांना पदावरनं काढण्याचा जो अधिकार दिलाय राज्यघटनेत स्पष्टरित्या सांगितलेला आहे, तो राष्ट्रपतीच्या हातात असेल.
म्हणजे UPSCचे किंवा MPSCचे ज्या सगळ्या लोकांना जर काढायचं असेल तर राष्ट्रपती त्यांना पदच्युत करतात. तर राष्ट्रपती पदच्युत करतात हे पॉइंट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता राष्ट्रपती पदच्युत करत असतात यांना सल्ला कोणाचा घेतात? सल्ला कोणाचा घेतात हा एक पॉइंट. आणि काऊन काढतात बाबा? ओके, काऊन काढते? काऊन काढते काय का कारण काय काय यार, मी विदर्भाची भाषा असली खतरनाक प्रभाव पडतोय ना माझ्यावर. कारण काय किंवा त्याचा ग्राउंड काय? ठीक आहे. व्हायला लागलो विदर्भातला मी पण. तर हे 2 पॉइंट लय महत्वाचे आहेत. ठीक आहे. तर कोणाचा सल्ला घेते? तर इथं सल्ला घेतला जातो ओके सर्वोच्च न्यायालयाचा. सर्वोच्च न्यायालयाचा एक चौकशी समिती अपॉइंट केली जाते आणि ही सर्वोच्च न्यायालयाची चौकशी समिती त्या अध्यक्षावरती असलेले आरोप सिद्ध आहे का नाही ते बघते. ओके, मग कोणते कोणते ते आरोप असतात? ठीक आहे, कोणते कोणते ते आरोप असतात? ठीक आहे, जर पहिला असतो तो म्हणजे दिवाळखोर कायद्याद्वारे सिद्ध झाला तर त्याची दिवाळखोरी सिद्ध झाली तेही कायद्याद्वारे जर त्याची प्रॉपर दिवाळखोरी ओके नाही भेटली. चला, त्यांच्या कार्यकाळात कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही सेवेचं ते लाभ घेत असतील. म्हणजे कार्यकाळात ते इतर सेवेतून लाभ घेत असतील. ठीक आहे, कार्यकाळाच्या दरम्यान इतर सेवेतून ते लाभ घेत असतील आणि शारीरिक व मानसिकरित्या आयोगाचे कामकाज पार पाडण्यास तो अक्षम आहे. तो शारीरिक व मानसिक ओके सक्षम नाही. आता इथं महत्वाचा एक मुद्दा असा आहे की हे कोणाला वाटलं पाहिजे? शारीरिक व मानसिकरित्या तो सक्षम नाही हे कोण ठरवते किंवा कोणाची खात्री पटावी लागते? चला उत्तर द्या बघू. तुम्ही लेख खोलात वाचताय ना सगळेजण? चला उत्तर द्या पटपट. हा चला, पहिलं उत्तर आलं किशोरचं. किशोर दादा तू वाचून उत्तर देतोयस का? तो शारीरिक व मानसिकरित्या त्या पदावर काम करण्यास तो सक्षम नाही अशी खात्री कोणाच्या मते झाली पाहिजे? सक्षम न्यायालय. ओके, तर बाबांनो ह्याचं उत्तर पूनमनी बरोबर दिलंय. ह्याचं उत्तर आहे प्रेसिडेंट, राष्ट्रपतीच्या मते ही खात्री त्याची पटली पाहिजे की तो शारीरिक आणि मानसिक सक्षम नाही. ठीक आहे, शारीरिक आणि मानसिकरित्या तो सक्षम नाही हे राष्ट्रपतीच्या मते समजलं पाहिजे. तर हे असे पॉइंट लक्षात ठेवा. आता हे झाले तुमची कारण आणि सल्ला कोणाचा घेतात? तर सुप्रीम कोर्टचा. इथं लक्षात ठेवा एक छोटासा पॉइंट, संसदेचा सल्ला घेतला जात नाही. संसदेकडे हे जात नाही. ठीक आहे, संसदेकडे हे जात नाही. ठीक आहे, संसदेचा सल्लाकडे जात नाही. आणि दुसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयाची जी चौकशी समिती आहे त्यांनी जर समजा सांगितलं की पदच्युत करा असा जर त्यांनी निर्णय दिला तर तो राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो.
येतोय आवाज? ओके. आता येतोय आवाज? फक्त 1 मिनिट आवाज नव्हता, तर एवढा राडा करताय तुम्ही. हा ठीक आहे. तर आज एमपीसीच्या बाबतीत ह्या बेसिक गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत. आता एमपीसीच्या संदर्भातले सगळ्यात महत्वाचं काम, ठीक आहे, म्हणजे एमपीसीला असलेले काही छोटे छोटे अधिकार दिलेले आहेत, मोठे मोठे काय अधिकार दिलेले आहेत, ठीक आहे. आता अधिकारामध्ये जर एमपीसीच्या अधिकार क्षेत्रात वाढ करायची तर कोण करतं? एक छोटासा प्रश्न. एमपीसीच्या अधिकार क्षेत्रात जर वाढ करायची असेल तर कोण करतं? बोला. पार्लिमेंट. व्हेरी गुड. जर एमपीसीला अधिकार वाढवायचे असतील, अधिकार जर त्यांच्यात वाढवायचे करायचे असेल तर ते संसद हँडल करत. हे बरोबर आहे का उत्तर? सांगा पटपट पटपट पटपट. अधिकारात वाढ हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. बोला. हा तेच मी तुम्हाला विचारतोय. भारी आहे नाही? ओके. म्हणून कायम लक्षात ठेवा, कायम हे पॉइंट लक्षात ठेवा की असे छोटे 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 भाग अत्यंत महत्वाचे असतात, ठीक आहे. ओके. तर जर ह्याचा अधिकार क्षेत्र वाढवायचं असेल तर संसद करतं हे चुकीचं आहे. एमपीसीला जर अधिकार क्षेत्र वाढवायचंय तर ते राज्य विधिमंडळ करतं. दुसरी गोष्ट, त्यांचा जो खर्च चालतो हा कशातून चालतो? इथं क्वेश्चन तुमचे 100% येणार. येस येस डॉक्टर, लक्षात आहे. बघा, करंट अफेअर्स वरून लक्षात ठेवते बाबा लोक. ओके डॉक्टर, टेन्शन नाही घेऊ. व्हेरी गुड. राज्य संचित निधी, ह्याचा जो खर्च चालतो तो राज्य संचित निधीतून चालतो, ठीक आहे. हा राज्य संचित निधी भारित असतो का? म्हणजे प्रभारित असतो काय नसतो? तर हा भारित असतो. काय असतो? तो भारित असतो. म्हणजे राज्य संचित निधीवरून हा जो खर्च आहे या खर्चावर मतदान करता येत नाही. मतदान करता येत नाही, यांच्यावरती मतदान करता येत नाही. दुसरी गोष्ट, आपलं हे अहवाल तयार करतात बघा, वार्षिक अहवाल. हे वार्षिक अहवाल कुणाला सादर करतात? बोला. हे जे अहवाल सादर करतात ते अहवाल कुणाला सादर करतात? तर बघा, हे जे अहवाल आहेत हे अहवाल हे राज्यपालाकडे देतात. राज्यपाल तो अहवाल राज्य विधिमंडळाकडे, राज्य विधिमंडळ मंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर ठेवतो. आणि हा अहवाल राज्य विधिमंडळावर बंधनकारक नसतो. बंधनकारक नसतो. पण एक पण महत्वाचा आहे. पण समजा एखादी शिफारस त्यांना नाही आवडली तर ते सकारण दाखवून ओके शिफारस नामंजूर केली जाते. आणि आता सध्या 2025 मध्ये
एमपीसीचे अधिकार क्षेत्र वाढवण्यात येणार आहेत. देवेंद्र साहेबांनी, आपले माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, ठीक आहे, यांनी एमपीसीला 2026 पासून सगळ्या भरत्या एमपीसीकडे सुपूर्त केल्या जातील आणि एमपीसी आता वर्ग 4 पासून तर वर्ग 1 पर्यंत सगळ्या परीक्षा राज्यसेवेतल्या राज्य सरकारच्या घेणार आहे. हे जवळपास त्यांनी जग जाहीर करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे जे काय तुम्हाला तयारी करायची एमपीसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच चांगल्या पद्धतीने करा, कारण की ह्याच्यातून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात काय मिळणार आहेत, जागा मिळणार आहेत. ओके, फक्त सरकारने लवकरात लवकर आरक्षणाची कुटाने बंद करावी म्हणजे झालं. ठीक आहे, हो, सदस्य संख्या पण वाढणार आहे. ओके, ओव्हरलोड नाही होणार, ओव्हरलोड होतच नाही कुठल्या आयोगाला, असं काही नाही, ओव्हरलोड वाढत नसते. हे लोक, त्या लोकांनी जिल्हे जिल्हे, प्रदेश प्रदेश, ओके, खूप काही गोष्टी त्यांनी काय केलेल्या असतात, हँडल केलेल्या असतात. त्यामुळे या लोकांना ओव्हरलोड नाही, उलट ह्या लोकांना ही एन्जॉयमेंट असते या लोकांची. ओके, ह्या लोकांची काय असते, ती एन्जॉयमेंट असते. चला, ठीक आहे, थँक्यू. परत पुढच्या लेक्चरला आपण भेटू. पुढचं लेक्चर असणार आहे जिओग्राफीचं, एल निनोचं. एल निनो आणि ला निनो, यावर्षी ला निना आहे आपल्याकडं. तर एल निनो आणि ला निना हा जो महत्वाचा हवामानातला भाग जो आहे त्याला आपण थोडंसं समजून घेऊ. ठीक आहे, चला, थँक्यू. जरा थोडासा एक 11:05 वेळ द्या. ओके, 11:05 होऊन जाईल. एक 10 मिनिटं द्या. 10 मिनिटात आपण एल निनो आणि ला निनाला आपण भेटूया. व्यवस्थित जरा समजून घ्या ती संकल्पना, आणि त्याच्यावरती क्वेश्चन येईल, कारण यावर्षी ला निना आहे, एल निनो नाही आहे यावर्षी. ठीक आहे.